तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे। 4 तारखेचा अपडेट आहे पहा, 4/11/2025। प्रिंटेड 3 आहे, पण पेननी या ठिकाणी 4 केलेलं आहे, म्हणजे पब्लिश हे 4 तारखेला झालेलं आहे। ठीक आहे, तर आज 8 तारीख आहे, 4 दिवसापूर्वीचं हे अपडेट आहे। तर पहा या ठिकाणी काय सांगायला लागले, गट क संवर्गातील जे ग्रुप सी संवर्गातील जी प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या उमेदवारांचे मूळ दस्तावेज प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे मूळ दस्तावेज तपासणी करून ज्यांची वेटिंग लिस्टमधून निवड झालेली आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आदेश निर्गमित करण्याबाबत ही समिती, ठीक आहे, विभागीय समिती या ठिकाणी 2 या ठिकाणी जी संदर्भ जे आहे ते या ठिकाणी जोडलेले आहेत त्यांनी। तर पहा या ठिकाणी काय सांगताय, वर्ग क ग्रुप सी प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनाने नेमणुकीचे आदेश निर्गमित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत। यास्तव जे आहे आरोग्य सेवा उपसंचालक नाशिक जे आहे शालिमार नाशिक या ठिकाणी दिनांक या ठिकाणी जोडलेला आहे पहा, दिनांक लक्षात घ्या, दिनांक महत्त्वाचा 10/11/2025 10/11/2025 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून उमेदवाराचे आवश्यक ते सर्व दस्तावेज तपासणी करून म्हणजे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून समुपदेशनाची कारवाई कामी उमेदवाराची पात्रता संदर्भी जी कोणी असेल पात्रानुसार कारवाई करण्यात यावी। म्हणजे वेटिंग लिस्टमधून DHS नाशिकच्या वेटिंग लिस्टमधून जी कोणी निवड झालेली आहे त्या निवड विद्यार्थ्यांचे म्हणजे सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे काय करायचे, या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे असं या ठिकाणी पत्र काढलेलं आहे। ते तारीख पण दिलेली आहे 10/11/2025 या ठिकाणी तारीख दिलेली आहे। तर या ठिकाणी कोणाकोणाच्या समिती अंतर्गत आहे यांना या समितीला हे सर्व कामे करायचे, ते समिती जोडलेली आहे। अध्यक्ष, सदस्य सचिव, सदस्य तथा अल्पसंख्याक प्रतिनिधी, त्यानंतर सदस्य तथा महिला प्रतिनिधी हे सर्व नाशिकचेच आहेत। त्यांना या ठिकाणी समिती अंतर्गत हे कामं पाहण्यासाठी या ठिकाणी कारवाई करावी सांगण्यात आलेले आहे। त्यानुसार विभागीय समितीच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी स्वतःवर नमूद केल्याप्रमाणे वेळेत विभागीय समितीच्या बैठकीकरिता उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक कार्यालय येथे दालनात उपस्थित राहावे, जे व्हेरिफिकेशनच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी सहाय्यक संचालक वैद्यकीय उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक यांनी हे डॉक्टर योगेश चित्ते यांची ही साईन आहे। वरील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे काढलेलं आहे। ठीक आहे, तर हे महत्त्वाचा अपडेट होता। जे कोणी या संदर्भामध्ये असेल, नाशिकच्या DHS मध्ये तुमची निवड झाली असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तारीख माहिती नसेल व्हेरिफिकेशनची, तर त्यांच्यासाठी ही तारीख आहे। नक्कीच हा व्हिडिओ पाहून जर कोणाला फायदा होत असेल तर तुमच्यासाठी अभिनंदन, आणि जे कोणी या ठिकाणी लागला असेल त्यांच्यासाठी पण अभिनंदन, आणि जे कोणी त्यांच्यापर्यंत हे DHS नाशिक पेपर दिलेला आहे, वेटिंगमध्ये होते पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे माहिती, त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि त्यांना हे त्या DHS संदर्भामधला अपडेट भेटला पाहिजे, जेणेकरून त्यांना या तारीख खूप जवळ आलेली आहे। 10 तारखेचा हे अपडेट आहे, आज 8 तारीख आहे, 2 दिवसामध्ये हे त्यांना भेटणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।